आज मात्र उत्कृष्ट कामगिरी करतात. त्यांचे निर्णय, त्यांचं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उभं असणं, देहबोली ही राजघरात आपण म्हणतो ना महत्त्वाची राहते. तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे. आदित्य घरातकडे पाहिल्यानंतर एखादा सडपात्र बांध्याचा बॉलर त्यांच्या जवळही अपील करायला येणार नाही अशी त्यांची देहबोली आहे. त्यामुळे एक उत्कृष्ट पंतांची भूमिकाही सातत्याने अदा करतायत. प्रार्थना करूया यावर्षी टेनिस बॉल क्रिकेटच्या जास्तीच्या स्पर्धा ते करताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहतोय 24 इव्हेंट्स आधी या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय मैत्री चषक. या मैत्रीचा दुजोरा देणारी ही स्पर्धा पाहायला मिळाली आहे. आणि वरद स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आज सकाळच्या दिवसातला, चौथ्या दिवसातला पहिला बॉल पडण्याच्या आधी खरं तर या दोन मित्रांसाठी आणि या स्पर्धेसाठी रोख रक्कम तब्बल 10,000 रुपयेचा आर्थिक सहाय्यता इथे या स्पर्धेला माध्यमातून देणगी लाभते आहे. विपुलजी पाटील सर, आपलं विशेष करून आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून विपुलजी पाटील सर, आज आपण पाहिलं तर वरद स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 10,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ या स्पर्धेला लाभत आहे. सर्वांचे विशेष आभार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे आकाजी टकले साहेब असतील, ज्यांच्या माध्यमातून ही या स्पर्धेला चांगलं पाठबळ लाभलेलं आहे. चेतन भोईर, खरं तर पहिला, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम हे जे करंडक आहेत ना, हे दादरपाड्याचा उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि कर्णधार चेतनजी भोईर यांच्या माध्यमातून लाभले आहेत. त्याकरिता त्यांचाही विशेष करून आम्ही आभार मानतो. आज विपुलजी पाटील साहेब, वरद स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रोख रक्कम तब्बल 10,000 रुपये आर्थिक पाठबळ या स्पर्धेला लाभत आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला गुड्डू म्हात्रे आणि त्याच्या साथीला हर्षल म्हात्रे या दोन फलंदाजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आघाडीचे फलंदाज खरं तर आपण पाहिलं तर सातत्याने फॉर्मामध्ये चर्चेतील असा खेळाडू एका बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय, जिथे हर्षल म्हात्रेला आपण पाहत आहोत. हर्षल असा खेळाडू राहिला ना, एक अद्भुत रसायन आहे. हे पेठ संघाचं, पप्पन 11 पेठ या नावाने हा संघ सातत्याने खेळत असताना पाहायला मिळतो. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचं नेहमीच राहिलं. नेव्हर गिव्ह अप. हर्षल म्हात्रेचं एक ब्रीद वाक्य आहे की हार कदापि मानायची नाही, शेवटच्या बॉलपर्यंत लढत राहायचं, रडायचं नाही, लढायचं. आज लढावत लागणार आहे. गोलंदाजी मार्कमध्ये शुभम पाटील, लेदर बॉलचा एक उत्कृष्ट खेळाडू, आणि तथा आपण पाहिलं तर भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा चिर्ले एक्सप्रेस गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पडेल. चौथ्या दिवसातील पहिला बॉल इथे डिलिव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल, फटका फसला. इथून डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. सातत्याने वेगाने हर्षल म्हात्रे धावतोय. गुड्डूच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. आदित्य घरत यांच्या बाबतीत आपण उल्लेख केला होता, उत्कृष्ट फलंदाज देखील आहेत. एका बाजूला हेमंत कोळी यांनी तर 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम नोंदवलेला आहे. चपळतेचा चीता म्हणूनही आपण त्यांना पाहतो. वेगाने धावतात ही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा बॉल ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाली. फेकी चांगली होती. कलेक्शन त्याहूनही अधिक चांगले. ग्लव्स वेअर केलेत. यष्टांच्या पाठीमागे करण मडवी यांना आपण पाहत आहोत. करण मडवीचं एक स्वप्न गतवर्षी पूर्ण होत असताना पाहायला मिळालं. यावर्षी स्वतः आयोजित केलेली स्पर्धेमध्ये स्वतः तो खेळत असताना पाहायला मिळतोय. सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. शांत आणि संयमी खेळाडू. ऑन साईडला नो लुक खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट इथूनही झालंय. 2 धाबा येत असताना पाहायला मिळतील. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 ऑन दी बोर्ड. सचिन स्मृती जासई आणि महागणपती चिरणे हा पुढचा सामना राहील. त्यामुळे दोन्ही संघांचे कर्णधार 125 आपण आला असाल तर आपण आल्याची नोंद करून घ्या.
त्यापुढे निशांत 11 दादरपाडा, त्याच्या अगेन्स्ट पेंधर संघ खेळेल. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, उसळी चांगली बाला मिळाली आहे. शुभम पाटीलची ही तर खासियत आहे, यावर्षी केवळ तो टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने गावासाठी नाही तर आयकॉन खेळाडू म्हणूनही खेळला. महाडमध्ये जाऊन देखील आपण त्याचं प्रदर्शन चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. मग प्रीमियर लीगच्या अनेक स्पर्धा तो केला. उरण प्रीमियर लीग असेल, उरण पनवेल प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने फॉलो थ्रू चांगला राहिलाय. अगदी त्याच वेळेला बॅटरला फॉलो केलाय, सिंगलला डबलमध्ये इथे कन्वर्ट होत आहे. 2 धावा मिळाल्या आहेत. इथून तिथे, तिथून इथे, केवळ फेकाफेक. आज पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे 3 धावाही कंप्लीट होत आहेत. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. अगदी डोळ्याच्या समोरून 3 धावा लेग बाईटच्या इथून येत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. लेग बाईटच्या स्वरूपामधून 3 धावा येतात. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना आपण पाहत आहोत. यावेळेस हा बॉल पडल्यानंतर उसळी घेतो, यष्टिरक्षकाचा वेध घेईल. धावा थांबवण्याच्याकडे कल पाहायला मिळतोय. धावफलकावरती 8 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना पप्पन 11 पेट. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती करण मडवी. पुढचा बॉल, यावेळेला पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि इथून मात्र आपण पाहतोय गोलंदाजाचं झालंय भव्य स्वागत. षटकार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा करणला आपण पाहतोय. यावेळेस बॉल शरीर भेदक मारा, बॅटच्या आतली कडा घेतली होती. सिंगल कंप्लीट होतीये. खेळपट्टीच्या समीप होऊन या धावांची चोरी इथून पाहायला मिळाली. या धावा महत्वाच्या राहतात. अगदी आपण म्हणतो ना, एक एक धावेने संघ पुढे जातो. प्रतिस्पर्ध्यावरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येतो. धावफलक हलतं राहतं. स्ट्राईक रोटेट होते. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला येतो. या गोष्टी महत्वाच्या राहतात क्रिकेटमध्ये. प्रत्येक बॉलवरती धाव आली की गोलंदाजाच्या मनामध्ये काहूर माजवला जातो. यावेळेचा बॉल इम्प्रोवायझिंग हुक केलाय. फाईन लेगला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 16 बनली आहे. शुभम पाटील प्रसंग अवधान चांगलं दाखवतोय. ग्लोव्ज लवकर रिमूव्ह करतो. थ्रो साठी तो रेडी राहतो. आणि हे प्रसंग अवधान यष्टिरक्षकाने अशा स्वरूपामध्ये दाखवायलाच हवं. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये पुढचा बॉल गोलंदाज पुनश्च. याही वेळेला फुल लेनचा बॉल. हीच गोलंदाजी कारगर साबित राहणार आहे. सिंगल डबल गेल्या तरी 72 आहे. या धावा गेल्या तरी काही गत्यंतर नाही या गोष्टीला, परंतु धावा मोठ्या फटक्यांनी जाता कामा नये याकडेच कल पाहायला मिळतोय. सिंगल डबल येत आहेत. पावसाळी डबल बॉल क्रिकेटमध्ये आपण हे अनेक वेळेला पाहिलंय. मोठी फटकेबाजी केली जाते. सातत्याने चांगले स्ट्रोक पाहायला मिळत असतात आणि त्याकडे कल पाहायला मिळालेला नाही आहे. अद्याप ते स्ट्रोक आलेले नाही आहेत. खरं तर आपण या वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच तब्बल 175 धावा बनवणारा एका दिवसातील बॅटरही पाहिला. यावेळेचा बॉल पुन्हा 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 शरीर भेदक मारा. मुभा द्यायचीच नाही या फलंदाजाला. हात खोलू द्यायचे नाही. याकडेच कल शुभम पाटील आणि करण मडवीचा पाहायला मिळालाय. ही लेग बाईज येते. हेमंत कोळी सर, आणखीन एक लीग मोठी, अगदी मोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर आणखीन एक मोठी लीग स्टेजवरची स्पर्धा येते. आवर्जून आपणही फॉर्म फिलअप करा. खरं तर अनेक स्पर्धा येत असताना पाहायला मिळतील. मी याचाही उल्लेख निश्चित करेन कोणत्या स्वरूपाची स्पर्धा येते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळेल. फ्री ऑफ कॉस्ट स्वरूपाची आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्याला E11 बॅश आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. मोठं क्रिकेटचा महासंग्राम तो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. E11 बॅश थोड्या दिवसामध्ये आपल्या भेटीला येते. इंस्टाग्रामवरती त्याची संपूर्ण अपडेट्स देखील आहे.
कोणत्याही स्वरूपाचं तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार नाही आहे. निशुल्क स्वरूपामधले फॉर्म्स आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. करण मडवीचं या षटकामध्ये फलंदाजांना थया थया नाचवलं. पहिला बॉल धाव मिळतील त्या 6. येतोय षटकार. फटक्यामध्ये वजन पहा किती होता. दर्जेदार स्ट्रोक इथून स्लॉक स्वीप लपेटला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गुड्डू मात्रे करतोय. 7 बॉल 10 वरती तो नॉट आउट आहे. 4 बॉल 7 वरती रॉकी मात्रे. त्याही वेळचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळाला. डॉट बॉल सातत्याने येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती इथे संस्कार पाटीलला आपण पाहतोय. पाटलांचाच बोलबाल आहे. तिसरा पाटील गोलंदाजी मार्क वरती आला. 1 मडवी 3 पाटील यांनी गोलंदाजी केली. आर्यन पाटीलने चांगले षटक हाताळलं. यावेळेचा बॉल रीच मध्ये आला. आउट ऑफ रीच केलाय. डाऊन दी ग्राउंड. षटकार. षटकार चांगला येत आहे गुड्डूच्या बॅटमधून. पहिले 2च बॉल गुड्डू चॉईस मिळणार आहे. त्याच्या पुढे चॉईस नाही आहे. जे बॉल दिले जातील त्याच्याने तुम्हाला खेळायचं आहे. याच्याकडे आवर्जून मी लक्ष वेधेन. अद्याप 25 ते 26 पॅकेट बॉलचे लागलेले आहेत. 26 डझन बॉल. त्याहूनही अधिकचे असतील. मी योग्य तो आकडा, योग्य ती माहिती निश्चित आपल्यापर्यंत पोचवेन. षटकार आलाय. 52 धावा. 52 बनल्यात. आडव्या बॅटने ऑन साईडला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोचलाय. आपला 1000 धावाबीपणा उत्तमरित्या दाखवतोय. सिंगलला डबलमध्ये इथूनही कन्वर्ट होतोय. धावा 2 आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 54 बनली आहे. 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. 2 चेंडू येणं बाकी राहिले आहेत. पंचांची भूमिका अदा करत असताना या खाणाखुणाही महत्वाच्या राहतात. पुढचा बॉल अराउंड विकेट. यावेळेला पडल्यानंतर संस्कारचा हा चेंडू बाहेर निघालाय. कटरचा वापर चांगला करतोय. याच गोष्टी महत्वाच्या राहतील. फिंगर रोल करायला हवी. फलंदाजाचे मनसुबे उधळून लावायचे आहेत. नेक्स्ट मॅच सचिन स्मृती जासई आणि त्याच्या अगेन्स्ट TMCC बोरकार. यावेळेला रडार मध्ये आणखीन एक फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा अँड हँडसम क्वालिटीचा दर्जेदार षटकार. 60 रन्स ऑन दी बोर्ड. 61 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. पुढचा सामना सचिन स्मृती जासई आणि त्याच्या अगेन्स्ट बोरखार या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. 60 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 61 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये उभं राहिलंय. 60 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट होत आहे. खरं तर चांगली बॅटिंग गुड्डू शेवटपर्यंत उभा राहिला आणि धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. साठ बनलेल्यात 61चा पाठलाग करायचा आहे. पहिली मॅच आपण पाहतोय अद्वित 11 चिरले आणि त्याच्या अगेन्स्ट पप्पन 11 पेठ. पुढचा सामना सचिन स्मृती जासई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना बोरखार या संघाला आपण पाहणार आहात. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि पुढच्या मॅचसाठी मी बोरखार संघ आपण टॉससाठी त्वरित रवाना व्हा. टॉससाठी या कर्णधार मी आपलं लक्ष वेधेन. टॉससाठी त्वरित या. नेक्स्ट मॅच सचिन स्मृती जासई आणि बोरखार दोन्ही संघांच्या कर्णधारांचा मी लक्ष वेधतोय. त्वरित आपण उपस्थित व्हा. 60 बनलेल्या 61 रनचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत.
61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजायला हवं. काही चिमुकल्यांना आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली जाते. नवनवीन चेहरे तुम्हाला निश्चितच पाहायला मिळत असतात. आजही आपण तेच पाहतोय. काही नवीन आणि उद्योन्मुख खेळाडूंना सातत्याने संधी देण्यात येत असताना मला माहिती आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना आपण पाहत आहोत. एका बाजूला शुभम पाटील आणि त्याच्या साथीला करण मडवी. षटकारांचा बादशहा म्हणूनही पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. महत्त्वाची राहील ही मॅच, कारण सकारात्मकतेने सुरुवात करणं स्पर्धेची आवश्यक राहते. आणि आज सकारात्मकतेने सुरुवात होईल का? कारण अद्वित 11 चिर्ले या टीमला आपण पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपलाय. पप्पन 11 पेठ संघाने बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. टॉस हारले होते. चला टॉससाठी मी बोरका संघाचं लक्ष वेधेन, कारण एका बाजूला सचिन स्मृती जासे टीमचा कॅप्टन आलेला आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल, अर्थात पहिलं षटक हाताळण्यासाठी गुड्डू मात्रेला आपण पाहत आहोत. बॅटिंग चांगली केली आहे पूर्वार्धामध्ये. आत्मविश्वास दुगिनीत झाला असेल त्याचा. मैदानाचा भौगोलिक आराखडा चांगला ठाऊक झालाय. बॉल कुठे टाकल्यानंतर खेळपट्टी कशी बिहेवियर करते, या साऱ्या गोष्टी ज्या वेळेला एखाद्या खेळाडूला ठाऊक होतात ना, त्याला गोलंदाजी करणं ही सोपं जातं. पहिला बॉल आडवा बाटने केला. ऑन साईडला डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, जिथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव. अकाउंट ओपन झालेलं पाहायला मिळते. सिंगल येत असताना आपण पाहत आहोत. सिंगल येत असताना इथून पाहायला मिळाली आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे. एकेरी धावसंख्येच्या मदतीने सुरुवात होतीये. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. शुभमचं आणि करणचं मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ व्यतीत करणं खेळपट्टीवरती ही बाबच विजयाचं गणित खुलं करणार आहे. कारण हे दोन आघाडीचे फलंदाज आहेत. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये ते आघाडीला आलेले आहेत. नेहमी या भूमिकेला त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि त्यामुळे दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ ते उभे राहिले तर धावा निश्चित बनतील. पुढचा चेंडू अराउंड विकेटने गोलंदाज. यावेळेला लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. हर्षद पोचण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न होईल. चिमुकला काय फेकी झाली आहे पहा. मैदानाच्या आतमध्ये पप्पन 11 पेठ संघ खेळतोय आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. त्याहूनही अधिक चांगली फेकी. आदिल गरज या गोष्टी निश्चित पाहत असतील, कारण तेही त्या क्षेत्रामध्ये उभे असतात. धावा मिळाल्या ते इथून निश्चित 2, परंतु या चिमुकल्याचं कौतुक करायला हवं. पुढचा चेंडू या वेळेला पडल्यानंतर खाली राहिला. अपेक्षेपेक्षा कमी उसळी घेतली आहे बॉलने. गुडघ्यापेक्षाही कमी उसळी पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या. उत्तरार्धामध्ये अद्याप 3 पाहायला मिळाल्यात. 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. हे 2 चेंडू सर्वाधिक महत्वाचे राहतील. पुढचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला डीपमध्ये. फाईन लेग तैनात आहे. क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. एक धाव महत्वाची आहे. 60च धाव आपल्याकडे आहेत. 4 षटकांच्या मॅचमध्ये 15चा आस्किंग रन रेट हा जास्तीचा काही मोठा नाही आहे आणि त्यामुळे एक धाव महत्वाची राहणार. आणि अशा परिस्थितीमध्ये चौकार आलाय. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. 7 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. शुभम पाटील ज्याला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. आय सेफ्टीज त्याने वेअर केलेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आय सेफ्टीज महत्वाच्या आहेत.
यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, डावी यष्टीवरती बॉल राहिला होता, त्याच कारणाचं पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होत आहे. 2 धावा निश्चित आल्यात लेग बाईटच्या स्वरूपामधून. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 9 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये 8 आल्या, उत्तरार्धामध्ये 9 आल्यात. एक पाऊल पुढे टाकलंय बॅटिंग करत असताना अद्वित 11 चिरले या टीमने. हो, ही गोष्ट आवर्जून सांगायला हवी की LBW आपल्याकडे अलाउड नाही आहे, किंवा आऊट ठेवण्यात आलेलं नाही. या गोष्टीची जाणीव आपण करून देऊयात. हर्षल, या मॅचला मिळणार नाही, पाणी अवेलेबल नाही होणार. पुढच्या मॅच पासून आपण ते अवेलेबल करूयात. पहिलाच बॉल ऑन साईडला लॉंग लेगला खेळलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल मिळते. याही षटकाची सुरुवात सिंगलने झालेली पाहायला मिळाली आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. सूरज यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. खरं तर आपलंही हार्दिक स्वागत. बैलगाडा शर्यतीमध्ये आवर्जून आणि आदराने हे नाव घेतलं जातं. पहिल्या चेंडूवरती आपण एक सिंगल पाहायला मिळाली आहे. खरं तर 10 धावा धावफलकावरती बनतात. अजूनही 50ची आवश्यकता. अजूनही आपण पाहिलं ना तर विजयासाठी 51ची आवश्यकता आहे. 60 बनलेल्या 61चं टार्गेट घेऊन टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. यावेळेचा बॉल फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग हा अँड हँडसम क्वालिटीचा दर्जेदार षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पेठ संघ खेळतोय. आणि मी नुकताच सुरतचा उल्लेख केला होता. बैलगाडा शर्यतीमध्ये सर्वाधिक मोठी शर्यत, मानाची शर्यत सातारा जिल्ह्यामध्ये पेठ गावामध्ये पार पडत असताना मला मिळाली. आणि मोठा कारनामा खरं तर परवाच्या दिवशी या पेठ गावच्या शर्यतीमध्ये झालेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आडव्या बातने लगातारचा दुसरा. वन मो अनदर बिग हिट. शुभम पाटील. आता कसं पाटील म्हणतील तसंच. पाटील मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फटका खेचतात. चांगला षटकार येतोय. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 22 बनली आहे. विजयासाठीचं आव्हान आता ठेंगणं बनू लागले. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये रंगात आलाय, ढंगात आलाय. षटकार चौकारांची आता भाषा बोलू लागलाय. तिसरा हा लपेटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तीन चेंडू 3 षटकार, तेही लांब लचक. 3 मारलेत आणि तेही सॉलिड मारलेत ते टॉपच्यालाच. हर्षल मात्रेच्या अगेन्स्ट मोठी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होती आहे. 3 चेंडू 3 षटकार, 28 बनल्यात. हा हाफ ट्रॅकर आहे, दिशाहीन आहे. व्हाईट बॉल, अमांतर धाव. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये बाउन्सर 2 अलाउड आहेत. पहिला तर आलेला पाहायला मिळतोय. अवांतर धाव येते. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल वाढवावे लागतील. पर्सेंटेज विकेटचे रकाने भरावे लागणार आहेत. कारण मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील ज्या रीतीने मोठे स्ट्रोक खेळतोय, सामना लवकरच संपुष्टात आणेल तो. पुढचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर. स्क्वेअर कट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अफलातून आकर्षक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये कसा करतोय. 4 बॉल 4 षटकार आलेले आहेत. संघाची धावसंख्या 35 बनली आहे. विजयासाठी आवश्यकता राहिली
12 बॉल आणि 26ची गरज. आटोक्यात आली ही धावसंख्या. मी याचाच उल्लेख केला होता की हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणखीन जास्त काय व्यथित करतोय तर मोठे फटकेबाजी निश्चित त्याच्या माठमधून पाहायला मिळेल. वरड स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा तथा प्रत्येक स्पर्धांमध्ये 2 ते 3 संघ किंवा 4 संघ नेहमी ज्यांचं मालकत्व राहतं आणि काल ज्यांच्या घरामध्ये आणखीन एक आनंदाची गोष्ट आलेली आहे, आणखीन एक गाडी त्यांच्या ताफ्यामध्ये ॲड झालेली आहे. असे विपुलजी पाटील सर यांचं नुकतंच आगमन झालं आहे. मैत्री चषकासाठी ज्यांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ 10,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी देऊ केलेले आहेत असे विपुलजी पाटील सर ज्यांचं आगमन होतं आहे. आम्ही विशेष आभारी आहोत. आकाजी टकले यांचे देखील विशेष आभारी आहोत. चेतनजी भोईर ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक करंडक आपल्याला लाभलेले आहेत. या सर्वांचा विशेष आभार. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत 24 इव्हेंट स्वप्नील पाटील त्यांचे जे बंधू अर्थात हर्ष पाटील, निशांत पाटील या तिन्ही खरं तर आज 24 इव्हेंटच्या पदाधिकाऱ्यांचंही आपण कौतुक करतो आहोत. उरण तालुका काबीज केला या 2 बंधूने, स्वप्नील पाटील, हर्ष पाटील किंवा निशांत पाटील. 24 इव्हेंट्स 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 35 बनलेले आहेत. 35 ऑन दी बोर्ड आहेत. विजयासाठी 25ची आवश्यकता राहिली. येणारे चेंडू आहेत ते 12. करण मडवी ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर बॉल 26व्या होत्या. पहिला षटकार आलाय. हुक केला आणि धावांना बुक केलाय. षटकार केवळ षटकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बोलू लागलेत. मी थांबणारच नाही आणि लांबच लांब मारणार अशीच भूमिका अदा करतात दोन्ही फलंदाज. लांबलचक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय करण मडवीने षटका ठोकला. 20ची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी. हाही बॉल शरीर भेदक मारा. लेग बी 4 अलाउड नाही आहे. त्यामुळे की काय मैदानाच्या आतमध्ये भान हरपलं होतं सुरुवातीला गोलंदाजाने आणि तदनंतर त्याला ध्यानात आलं की आपल्याला लेग बी 4 अलाउड दिलं जाणार नाही, आऊट दिलं जाणार नाही आहे. त्यामुळे त्याने अपील मागे घेतली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. धावफलकामध्ये 42 बनलेले आहेत. विजयासाठी अजूनही 19ची आवश्यकता. येणारे चेंडू राहिले ते अर्थात एकंदरीत 10 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक दूर राहील. सिंगल येते. एकेरी धाव येत असताना मला माहिती आहे 2 धावा आल्यात. अद्वित कलेक्शन आज मात्र चिर्ल्यामध्ये खरं तर आपण पाहिलं अद्वित या नावाने हा संघ खेळतोय. अद्वित कलेक्शन हे चिर्ले गावामध्ये आपण पाहिलं तर एक शॉप देखील आहे. अक्षय माळी यांच्या माध्यमातून आज अद्वित 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बामला प्रत्येक जण मिस करतो. उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त मागणी बामची आहे. 24 इव्हेंटचे कॅमेरामॅन आज त्यांना आपण पाहत आहोत. विघ्नेश पाटील अर्थात बाम. परवाच्या दिवशी मला वाटतं नुकतंच त्यांचा बर्थडे येऊन गेलाय आणि बामसाठी मोठा फ्लेक्स देखील बनवण्यात आला होता. 24 इव्हेंट्सने मोठा होल्डिंग बनवलं होतं. मैदानाच्या आतमध्ये तिथे धावफलकावरती 45 आहेत. 45 उसळी घेणारा बॉल दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येते. एक्स्ट्राची रन्स. हाईट फॅक्टर जास्तीचा आहे. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 बनली आहे. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं 15ची आवश्यकता राहिली. 8 चेंडू आणि 15 धाबा. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर करण मडवी ठोकतोय. या दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. चौकार. हा वाडाही आमचाच आहे आणि राडाही केवळ आम्हीच करणार. याच आविर्भावामध्ये बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चिर्लेकर करतात. मैदानाच्या आतमध्ये चौकार आला. 50 बनलेले आहेत. 11ची गरज. 60 चेंडू आणि 11 धावा. तिसरं षटक सर्वाधिक महागड आणि खर्चिक साबित होऊ लागले. धावा येत आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला उंच गेलाय. तितकासा लांब देखील. करण मडवी आणखीन एक मोठा प्रहार करतोय. षटकार.
आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. खरं तर बिंजोर ग्रुप खारकोपर यांच्या माध्यमातून मान्सून कप 2026 9, 10 आणि 11 जुलै या कालावधीमध्ये तब्बल आपण पाहिला 1 लाख रुपयाचा प्रथम क्रमांक आहे, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 25 आहे, 12,000 रुपयाची प्रवेश शुल्क आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी बेस्ट बॅटरसाठी बॅट आहे, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी शूज आहेत. अगदी तद्भर आपण त्याच वेळेला आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकाभरासाठी सरप्रायझिंग गिफ्ट आहे. संघ 24 खेळत आहेत. आपण पाहिलं तर 2 आयकॉन 16 संघ ग्रामीणचे आहेत, 8 संघ तालुका हाफ आहेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये निश्चित आपण 6-6 षटकांचे सामने पाहायला मिळणार आहेत. आयुष गोंधळीकडे संपर्क साधू शकता. फलकावरती 56 पाठची आवश्यकता. हेलिकॉप्टर लुक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न झाला, 2 तर कंप्लीट. अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे, परंतु फेकी ओव्हरथ्रो झाली आहे, त्याचा फायदा उचललाय. विजयासाठी आता केवळ 2ची गरज. धावफलकावरती 59 बनल्या, 2ची आवश्यकता आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुढच्या मॅच मध्ये तिथे मात्र सचिन स्मृती जासई आणि TMCC बोरखार या संघाला आपण पाहणार आहात. पुढचा बॉल डावी येशी सोडून जाणारा दिशाहीन इथून पाहायला मिळतोय. अवांतर धाव आलेली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडतीये, 60 बनलेले आहेत. केवळ 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. केवळ 1 धावसंख्येची गरज. स्वीट हिट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. करण मडवी षटकाराने हा सामना त्याने संपवलाय. लांबलचक फटका, षटकार. शुभम पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार आहे, ज्याने बॉलिंग ही चांगली केली. बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधून 13 बॉल 36 धावांची खेळी त्याने साकारलेली पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. असा शुभम पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. या मी विनंती करेन विपुलजी पाटील सरांना की आपलं शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यावा. मॅन ऑफ द मॅच शुभम पाटीलला देण्यात येईल. दमदार प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 13 बॉल 36. चला बोरखा टीम कॅप्टन या पण टॉस करण्यात येणार आहे. बोरखा टीम